नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पैसा कुणाला नको असतो, पण तो जर काही महिन्यात दाम दुप्पट होणार असेल तर लोक साहजिक त्याकडे आकृष्ट होतात. मग एनमार्ट, पर्ल्स, केबीसी सारख्या कंपन्या लोकांना लुटून रफूचक्कर होतात. अनेक कुटुंब देशोधडीला लागतात. मात्र नाशिक पोलिसांनी अशी 14,000 कुटुंब वाचवली आहेत. गुंतवणूकदारांना पैसे परत मिळतील अशी व्यवस्था केली आहे. त्यासाठी काय केलं यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी नाशिकहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पन्हाळे सर, सोबतच गुंतवणूकदार संजय भिलोरे, सरकारी वकील पंकज चंद्रकोर आपल्या सोबत आहेत. आणि ज्या हजारो ठेवीदार आहेत ज्यांना आपले पैसे परत मिळणार आहेत त्यापैकी एक ठेवीदार गुंतवणूकदार आता आपल्या सोबत आहेत, संजय भिलोरेजी. भिलोरेजी, तुमची नेमकी गुंतवणूक किती होती? मैत्रेयमध्ये तुम्ही किती ठेव ठेवलेली होती आणि तुम्हाला स्वप्नात देखील वाटलं होतं की ते पैसे आपल्याला परत मिळतील? नाही मॅडम, मागचा इतिहास जर बघितला इतर घोटाळ्यांचा, एबीसी झालं, केबीसी झालं, तर वाटत नव्हतं का आपले जे आता गुंतवणूक केलेली आहे तर ती आपल्याला परत मिळेल. पण हे जे आपल्या भारतामध्ये जो पहिला असा निकाल आलेला आहे आणि तो त्या निकालाला आपले पोलीस अधिकारी आपण त्यांच्याकडे नेहमीच वेगळ्या नजरेने बघतो किंवा इथे जायला घाबरतो किंवा काय, पण त्यांनी कर्तव्य दक्षता आणि गोरगरीब जनतेचा जो पैसा आहे त्याच्यासाठी काय करता येईल तर त्यांनी एक विश्वास आणि त्या वर्दीला जो विश्वास आहे तो परत एक आणून दिलेला आहे. आणि जनतेच्या ज्या लूट झालेली होती आणि इतर आता भेटणारच नाही तर त्यांनी तो करून दाखवला. त्यात बराटे सर आहे, शिंपी सर आहे, जगन्नाथन सर आहे आणि आपल्या सरकारी आपल्या गुंतवणूकदारांच्या वतीने आमच्या जे पंकज चंद्रकोर सर ऍडव्होकेट, त्यांनी मोलाचं साथ देत आणि ते रात्री दिवसा त्याच विषयावरती चर्चा करत आणि आपल्याला जो भारताचा ऐतिहासिक निकाल लावून दिला एक, आणि जेणेकरून ह्या मागच्या आता जे घोटाळे झाले आहेत त्यांनी सुद्धा हा आदर्श घेऊन ह्या पद्धतीने काहीतरी करता येईल का आणि जे आपले गुंतवणूकदारांचे पैसे ते परत देता येतील का, कशा पद्धतीने देता येतील याची सुद्धा त्यांनी काळजी घ्यावी. आणि ह्या मार्गाने जर चालत गेले तर निश्चितच मला वाटतं मागच्या लोकांचे, गुंतवणूकदारांचे सुद्धा पैसे मिळण्यासाठी वाव आहे. नक्कीच. भिलोरेजी, तुम्ही नेमकं काम काय करता आणि तुम्ही किती पैसे गुंतवलेले होते मैत्रेयमध्ये? हा मॅडम, मी मनमाड एफसीआय डेपोमध्ये आम्हाला काम करतो आणि मी याच्यामध्ये 72,000 आणि असे 40,000 असे 1,12,000 रुपये गुंतवलेले होते. त्यात मला 24/3/2016 आणि 28/2/2015 पैसे मिळणे अपेक्षित होते का जे माझ्या मुलांच्या शिक्षणाकरता वगैरे. मागच्या वर्षी मॅडम मला पैशाची आवश्यकता होती, मुलीच्या BHMS फीस साठी भरायची, तर माझी खूप तिथे हालअपेष्टा झाल्या. पण इकडनं नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडनं मी पूर्ण ती गरज भागविली आणि आमच्या सोसायटीचं लोन घेऊन मी ते पूर्ण केलं. आणि आता आनंद होतोय की मला ते पैशांचं परत मिळत आहे आणि मला मग माझ्या इतरांकडून घेतलेलं देणं परत येते. असेच कितीतरी माझ्यासारखे गुंतवणूकदार आहे का त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललेलं आहे की जे आपला पैसा गेला होता तर तो पैसा आपले पोलीस बांधव आहेत, मित्र आहेत, त्यांच्या रूपाने आपल्याला घरी परत येतोय. आणि आजच जसे पुढे दिवाळी पुढे, पण आजच आम्हाला असं दिवाळी सारखा आनंद होतोय. भिलोरेजी, इतकी मोठी रक्कम आहे ती नेमकी तुम्ही कशी जमवली होती? ही गुंतवणूक करण्यासाठी कुठून जमवली होती? हा मॅडम, ती गुंतवणूक वार्षिक स्वरूपाची होती. 24,000 रुपये असे वार्षिक हप्त्याने भरायचे होते. 3 टर्म्स होत्या आणि एक मंथली प्लॅन होता, 500 रुपये मंथली, ते 6.5 वर्ष भरायचे होते असे प्लॅनचे होते. आणि एक जे 500 रुपये भरायचे होते त्याचे मुदत पूर्ण झाल्यानंतर आम्ही जेव्हा गेलो का मॅच्युरिटी झाली, आता आम्हाला पैसे हवेत, त्यावेळेस त्यांनी सांगितलं 2 महिने थांबा. बरं. परत गेले का 2 महिने थांबा, असं करत आणि नंतर मग सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या नाशिकचे आपले का ज्या तिथून कळालं असं असं ज्यांनी कोणी गुंतवणूक केली असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. मग त्यानंतर आम्ही तिथे संपर्क साधून आणि कंप्लेंट आमचे नोंदवून दिले, आपले डॉक्युमेंट जमा केले आणि त्याचं आज आम्हाला फळ मिळालंय का आमच्या चेहऱ्यावर हसू आले, आमची रक्कम परत मिळते.
निश्चित. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पन्हाळे सर देखील आत्ता आपल्यासोबत आहेत. पन्हाळे सर, खरं तर तुम्हा सर्व पोलीस दलाचं कौतुक आहे की अशा पद्धतीनं हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये आहेत ते तुमच्यामुळे आज त्यांना परत मिळतात. ही सगळी कामगिरी तुम्ही कशा पद्धतीनं पार पाडलीत? सुरुवातीला म्हणजे कधी तुमच्या लक्षात आलं की मैत्रेमधले हे जे पैसे आहेत ते आपण गुंतवणूकदारांना परत करायला हवेत आणि आपण ते परत करू शकतो? अगदी सुरुवातीला जानेवारी 2016ला जे तक्रार झाली त्याच्यावरून लक्षात आलं की कंपनीचा कशा प्रकारचा हे प्लॅन्स आहेत आणि कशा प्रकारचे ते पैसे कलेक्शन करतायत आणि हे काय सेबीचा ऑर्डर त्यानंतर बाकीच्या ज्या प्रोव्हिजन्स बघितलं तर हे लक्षात आलं की ह्या सर्व गोष्टी फसवणूक आहे लोकांची आणि बऱ्याच लोकांना रिपेमेंट देत नाही, त्याच्यामुळे खूप तक्रारी आल्या होत्या त्याच्यामध्ये. मग प्रायमरी इन्क्वायरी मधील ते संबंधित डॉक्युमेंट लिगली डॉक्युमेंट सर्व ते घेतलं, सेबीचे ऑर्डर्स घेतले, लक्षात आलं की हे सर्व फसवणुकीचा प्रकारच आहे. त्यानंतर नियोजनबद्ध विशेष म्हणजे काय, आमचे पोलीस कमिशनर जगन्नाथन साहेब सीबीआयला काम केलेले होते 3 वर्ष. मग त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नियोजनबद्ध जे आहे टोटली नियोजनबद्ध कारवाई पूर्ण नियोजनबद्ध कारवाई करून त्याप्रमाणे सर्व गोष्टीचे जे काही त्यांची फसवणूक प्रकार आहे त्याचा डेटा आहे आणि सर्व रेकॉर्ड्स आहे हे सर्व गोष्टीचं नियोजनबद्ध कारवाई करून वेगवेगळ्या टीम फॉर्म करून त्याप्रमाणे ॲट अ टाइम आम्ही वर्कआउट केलं त्याच्यामध्ये. आणि त्याप्रमाणे त्याच्या मुख्यालय जो आहे सर्व भारतामध्ये 120 ब्रँचेस आहेत, त्या ब्रँचेसचा सर्व डेटा रेकॉर्ड किंवा ऑनलाईन जो पूर्ण रेकॉर्ड आहे सर्व्हर वगैरे सर्व मैत्रेय भवन जो आहे वसईला त्या ठिकाणी असल्याचा आमचा चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर आम्ही टीम तयार केली, वेगवेगळे टीम. म्हणजे एकतर आरोपी जे दोन्ही आरोपी आहेत दोन्ही आरोपीसाठी 2 टीम तयार केले आणि ऑफिस रेड करून सर्व रेकॉर्ड ताब्यात घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ते कारण 3 टीम तयार केली तिथं आणि ते मुंबईला आम्ही पाठवले त्याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 4 फेब्रुवारी 2016ला. त्यानंतर ती मॉनिटरिंग करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी आणि जे काही करस्पॉन्डन्स असते ते करण्यासाठी मी स्वतः इथं मॉनिटरिंग करत होतो इथं बसून. बरं. त्या दरम्यान आमची टीम गेली, त्यानंतर मग आरोपीला ताब्यात घेतला, ऑफिस घेतलं, त्यानंतर मग सगळ्या गोष्टी आम्ही सिस्टमॅटिक कारवाई केली त्याच्यामध्ये. मग त्यानंतर लक्षात आलं की हा पैसा जो आहे लोकांचा कलेक्शन केलेला वेगळ्या रिअल इस्टेटमध्ये असू दे वेगवेगळ्या कंपनीमध्ये गेलेल्या आणि त्यानंतर लिक्विड पैसा सुद्धा आहे. मग तपासात गुन्हा दाखल केल्यानंतर लक्षात आला की हा पैसा आपण इन्व्हेस्टरला देण्यासाठी आपण वळू शकतो कायद्याच्या तरतुदीनुसार. मग त्याप्रमाणे नियोजनबद्ध कारवाई करून त्याप्रमाणे तो पैसा आम्ही एस्क्रो अकाउंटमध्ये आणला. त्यानंतर मग लोकांना रिपेमेंट देण्यासाठीचा कोर्टाचा ऑर्डर आहे, आदेश आहे, काल आम्ही पारित करून घेतला कोर्टाकडून. त्याप्रमाणे आता आमच्या 2 ते 3 दिवसामध्ये लोकांना पैसे द्यायला सुरू होतील त्या पद्धतीने आम्ही नियोजन सर्व केलेलं आहे त्याच्यामध्ये. बरं. पन्हाळे सर, 6 महिन्यांचा हा सगळा तपास होता. या तपासामध्ये आज या घडीला तुम्हाला काय वाटतंय, या ज्या हजारो कोटींची ही गुंतवणूक आहे त्यापैकी किती पैसे रिकव्हर होऊ शकतात, गुंतवणूकदारांना मिळू शकतात? आता तरी ज्या एस्क्रो अकाउंटमध्ये जे आहे ते 6.5 कोटीच्या सुमारास जमा झालेला आहे. भविष्यात 15 ते 20 दिवसामध्ये किंवा 1 महिन्याच्या आत मोठी ह्यूज अमाऊंट जमा होणार आहे. कारण का जो पैसा कंपनीचा वेगवेगळ्या ठिकाणी गेलेला आहे तो आपण आयडेंटिफाय केलेला आहे, कायद्याच्या तरतुदीनुसार तो कारवाई करण्याचा परत आणण्याचा आपण सर्व गोष्टी केलेल्या आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी पैसा गेलेला आहे कंपनीमध्ये रिअल इस्टेटमध्ये किंवा वेगळ्यामध्ये जे काही तरल पैसा गेलेला आहे तो आणण्यासाठी लिगल प्रोव्हिजन्स आपण केलेले आहे. त्याप्रमाणे नोटीस इश्यू केलेले आहे. त्यांच्याकडून बरीच अमाऊंट आपल्याला आता भविष्यात खूप मोठी अमाऊंट आपल्याला जमा होईल त्याच्यामध्ये. त्यानंतर तो पैसा आपण त्याप्रमाणे जसं जमा होईल त्याप्रमाणे ह्या जे काही कमी इन्व्हेस्टर म्हणजे ज्यांची संख्या खूप कमी आहे, जसं बेलोरे जे आलेले आहेत त्यांचे जे काही हमाली काम करून करतात, काय बरेच लोक शेतकरी आहेत किंवा मोलमजुरी करणारे आहेत, भांडे घासणारे आहेत, अशा ज्या काही इन्व्हेस्टरची संख्या जवळपास आहे त्यांची 80% जवळपास आहे, 75 ते 80% पुअर इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये. त्यांना हा पैसा देण्यासाठी आपण प्रायोरिटी त्यांना दिलेली आहे त्याच्यामध्ये. आता उद्या 2 दिवसात आपण पूर्ण तयारी केलेली आहे त्याची. 2 दिवसात आपल्याला पहिले जे गोष्ट सुरुवात होईल 125 लोकांना आपण रिपेमेंट करू. त्यानंतर जसे त्याप्रमाणे लिस्ट तयार करून त्याप्रमाणे जेवढे रक्कम येतील त्याप्रमाणे ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याची सुद्धा आपण पूर्ण व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये. पैसा परत मिळण्याची आशा कुठेतरी तुमच्यामुळे निर्माण झालेली आहे. सरकारी वकील पंकज चंद्रकोर आता आपल्यासोबत आहेत. चंद्रकोर सर, अशा पद्धतीनं बघितलं की गुंतवणूकदारांना इतका फटका बसलेला आहे. मैत्रेय ग्रुपचे जे गुंतवणूकदार आहेत त्यांना पैसा परत मिळणार आहे, मात्र मुळातच ठेवीदारांनी काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून त्यांची भविष्यात फसवणूक होणार नाही? नमस्कार. सर्वप्रथम मी न्यायालयाने दिलेल्या या निकालाचं स्वागत करतो. कारण का न्यायालयाने निकाल देताना केवळ आणि केवळ गुंतवणूकदार यांचं हित बघितले आहे.
हो. आजचं जे जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटचे अवलोकन केले असता असे कळाले की ज्या लोकांनी तक्रार दिलेली आहेत किंवा ज्या लोकांनी तक्रार नाही दिली त्यांना देखील पैसे ह्या एस्क्रो अकाउंट मार्फत मिळणार आहेत. आणि विशिष्ट म्हणजे सर्वप्रथम जी छोटी गुंतवणूक ज्यांनी केलेली आहे, स्मॉल इन्व्हेस्टर्स आपण जे म्हणतो, ज्या लोक कोर्टात अप्रोच होऊ शकत नाही किंवा लिगल बॅटल करू शकत नाही, अशा लोकांचा पहिले प्राधान्य द्यावे असे त्या ऑर्डरमध्ये दिले. तर ते ऑर्डर मी त्या ऑर्डरचं नेहमी स्वागत करतो. आणि दुसरी गोष्ट, आपण जर मला प्रश्न विचारलात की याच्या पुढे दक्षता घ्यायला पाहिजे, गुंतवणूकदारांनी नेहमी हे विचार करायला पाहिजे की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, नॅशनलाइज बँक अशाच ठिकाणी आपले पैसे जिथे सिक्युअर राहतील. कारण का हा आमिषच आहे. तुम्ही जर 6 महिन्यात कोणी म्हणत असेल डबल कर, हा आमिषच आहे. आणि हे आमिष देणारे कोण असतात? ह्या कंपनीने पाठवलेले एजंट असतात. यांचा मोडस ऑपरेंडी असा असतो की यांचेच कोणीतरी एजंट्स पाठवतात. एजंट्स आपल्याच नातेवाईक, आपल्याच जवळचा कोणी मित्र असतो, त्याला थोडेफार कमिशन मिळण्याचे आमिषापोटी तो आपल्याच जवळच्या लोकांना सांगतो. आणि गुंतवणूक झाल्यानंतर एजंटलाही पैसे वसूल करता येत नाही, त्याचे अटकून जातात किंवा गुंतवणूकदाराचे अटकून जातात. गुंतवणूकदाराला पण पैसे त्यांच्याकडनं वसूल करता येत नाही. या सगळ्या गोष्टींचा हा इम्पॅक्ट होतो. म्हणून माझा एक सल्ला असेल सगळ्यांना की तुम्ही नॅशनलाइज बँक अथवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मध्ये थोड्या 1-2% करता आम्ही बघू नये आणि तिथेच इन्व्हेस्टमेंट करावी. निश्चित चंद्रकोरजी, काळजी गुंतवणूकदारांनी घ्यायलाच हवी. मात्र मैत्रेचं हे प्रकरण आता समोर आलेलं आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळत आहेत. या निमित्तानं जे एनमार्टमध्ये जे घोटाळा समोर आला असेल, पर्ल्समधला, केबीसी मधला, तिथल्या गुंतवणूकदारांना आशा आहे की त्यांचाही पैसा परत मिळू शकेल, ही शक्यता आहे. थोडक्यात सांगाल? हे बघा, काय हा जो कायदा बनवलेला आहे, एमपीआयडी जो ऍक्ट आहे, तो मुळातच ठेवीदारांना पैसे परत मिळावे ह्या उद्देशाने बनवलेला आहे. पण इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय होतं, जे काय रिकव्हरी केली जाते, जे काही गोष्टी सीज होतात, त्याच्यावर कॉम्पिटंट अथॉरिटी नेमला जातो. तो कॉम्पिटंट अथॉरिटी त्या प्रॉपर्टीची निलाव करतो आणि निलाव केल्यानंतर लोकांचे पैसे परत देतो. ही केस ऐतिहासिक यासाठी आहे की आम्ही प्रॉपर्टी ऍज वेल ऍज कॅश एस्क्रो अकाउंटमध्ये जास्तीत जास्त जमा करावंय असं कोर्टासमोर इन्सिस्ट केलं. कोर्टाने पण आमच्या मेहनतीला दाद दिली आणि इन्व्हेस्टरचं हित लक्षात ठेवत इन कॅश जितक्या लवकर होईल म्हणून एक लक्षात घ्या आपण की 6 महिन्यात हा ऐतिहासिक निकाल यासाठी म्हटला जातो की गुन्हा घडल्यानंतर 6 महिन्याच्या आत लोकांना त्यांचे पैसे मिळणार आहेत. निश्चित चंद्रकोरजी, खूप खूप धन्यवाद. तेव्हा अशा पद्धतीनं इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडते की चिटफंड घोटाळा होतो आणि त्या घोटाळ्यातून पैसे गुंतवणूकदारांना परत मिळतात आणि साधे सुधे नाही तर कोट्यवधी रुपये, आणि याचा फायदा देखील हजारो गुंतवणूकदारांना होणार आहे. आणि याचं जे श्रेय आहे ते नाशिक पोलिसांना देखील द्यायला हवं, सरकारी वकिलांना देखील द्यायला हवं. त्यांचे धन्यवाद. या संपूर्ण चर्चेसाठी तुम्ही 3ही मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.